मुंबईची ओळख असलेले विस्तीर्ण समुद्र किनारे आज प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेत। मुंबई महानगरपालिका दरवर्षी कचरा सफाई आणि सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपयांची तरतूद करते। मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी काय आहे तर जुहू चौपाटीवरील आज पर्यटकांना फिरण्यासाठी जागा नाहीये, वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जागा नाहीये, कारण तिथे पसरलंय प्लास्टिकच्या कचऱ्याचं साम्राज्य। कोट्यवधी रुपये खर्च करूनही परिस्थिती जैसे थे का आहे? पालिकेच्या या संत कारभारावर आता मुंबईकरांनीच प्रश्न उपस्थित केलेत। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। कोट्यावधींचा खर्च पण चौपाटीवर प्लास्टिकचं साम्राज्य। मुंबई महापालिकेचा कारभार राम भरोसे। कोट्यावधी रुपये खर्च करून ही परिस्थिती जैसे थे। शनिवार रविवार असो वा कोणताही सुट्टीचा दिवस, मुंबईकरांची पावले समुद्र किनाऱ्याकडे वळतात। देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना जुहूच्या समुद्र किनाऱ्याचं विशेष आकर्षण आहे। पण सध्या जुहू चौपाटीवर पाऊल ठेवताच डोळ्यांसमोर येतो तो फक्त आणि फक्त कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे आणि थर्माकॉलचा खच थेट समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर येऊन धडकत आहे। एका बाजूला स्वच्छ मुंबईचा नारा दिला जात असताना दुसऱ्या बाजूला या कचऱ्याच्या साम्राज्याने किनाऱ्यांचं विद्रुपीकरण केलं। यावर तिथल्या स्थानिक आणि दररोज चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचं काय म्हणणं आहे यावर त्यांच्याशी बातचीत केली आहे। ऐकूयात नागरिकांचं काय म्हणणं। इथे मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेले सर्वसामान्य आहेत, इथलेच नागरिक आहेत। सर, खरं तर काय सांगाल, ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? पहिल्यांदा जुहू चौपाटीवरती अशा पद्धतीत कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळतंय, विशेषतः प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतोय। इथला जो कचरा गोळा होतो तो गोळा झालेला कचरा बाहेर नेला जात नाही, तो इथं साठवला जातो आणि परत लाटेच्या माध्यमातून ते परत आत जातं। असे हे खेळ सुरू आहेत। त्यामुळे हा कचरा जोपर्यंत इथनं लिफ्ट होणार नाही तोपर्यंत ही समस्या अशीच राहणार आहे। यामुळे प्रचंड महिला वर्गाला त्रास होत आहे। मॉर्निंग वॉकला येणारे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना प्रचंड सहन करावा लागतो, त्याचा त्रास होतो। इथला कचरा जोपर्यंत डम्पिंग ग्राउंड पर्यंत जात नाही तोपर्यंत हा कचरा असाच राहणार आहे। याचे गंभीर परिणाम इथल्या माशांच्यावर किंवा जे सागरी प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा पाहायला मिळणार आहे। तरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर ही समस्या दूर करावी। मुंबई महानगरपालिका दरवर्षी चौपाट्यांच्या आणि नाल्यांच्या सफाईसाठी कोट्यावधी रुपयांचे टेंडर कंत्राटदारांना देते। यामध्ये आधुनिक मशीनचा वापर आणि मॅन्युअली सफाईचा समावेश असतो। समुद्र किनारी साफसफाई करण्यासाठी कागदावर मशीन्स आणि कर्मचारी 24 तास कार्यरत असल्याचा दावा केला जातो। मात्र प्रत्यक्षात किनाऱ्यावर कचरा उचलणाऱ्या गाड्या आणि कर्मचारी अपुरे पडत असल्याचे चित्र आहे। फक्त प्रशासनच नाही तर किनाऱ्यावर येणारे पर्यटक आणि खाऊ गल्लीतील व्यावसायिक ही कचरा डस्टबिन मध्ये न टाकता थेट वाळूत फेकतात, ज्यामुळे समस्येत अधिक भर पडते। समुद्रात जाणारा हा प्लास्टिकचा कचरा केवळ किनाऱ्यापुरता मर्यादित नाही तर तो सागरी जीवसृष्टीसाठीही घातक ठरत आहे। अनेक वेळा मासे आणि इतर जलचर या प्लास्टिकमुळे मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना समोर आल्या। पर्यावरण प्रेमी वारंवार यावर आवाज उठवत आहेत, आंदोलन करतायत, पण पालिकेच्या ढिम्म प्रशासनाला अजूनही जाग आली नाही। मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या जुहू चौपाटीवरती सध्या मी आलेली आहे। इथे जर आपण पाहिलं तर दूरवरती कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळत आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर प्लास्टिकच्या पिशव्या असतील, बाटल्या असतील आणि इतर टाकाऊ वस्तूंचा ढीग जो आहे तो साचलेला दिसत आहे। खरं तर इथे समुद्राच्या जोरदार लाटांसोबत टनानुसार प्लास्टिक आणि इतर कचरा जो आहे तो किनाऱ्यावरती वाहून आलेला पाहायला मिळत आहे, ज्यामुळे संपूर्ण चौपाटी जी आहे ती कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली झाकली गेलेली आहे। जवळपास 2 ते 3 फूट आतमध्ये हा कचरा जो आहे तो साचलेला आहे एकाच जागी। पालिका प्रशासनाकडनं आपण पाहतोय की करोडो रुपये जे आहेत नाले सफाई असेल किंवा मग बीच क्लिनिंगसाठी खर्च केले जातात, कॉन्ट्रॅक्ट दिले जातात, पण मात्र हा पैसा नक्की कुठे खर्च केला जातो असा प्रश्न या ठिकाणी सध्या उपस्थित होत आहे। त्यामुळे ही सगळ्या सत्य परिस्थिती आता लोकशाही मराठीनं ज्या पद्धतीत दाखवलेली आहे हे सगळं बघितल्यानंतर पालिका प्रशासनाला आता तरी जाग येते का याकडे प्रामुख्याने आमचं लक्ष लागलेलं आहे। पालिका प्रशासन केवळ पावसाळ्यापूर्वी आणि हायटाईडच्या वेळी दिखाव्यापुरती सफाई करते। कंत्राटदारांना कोट्यावधी रुपये दिले जातात, पण त्यांच्या कामावर कोणाचंही नियंत्रण नाही।
जोपर्यंत दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाई होत नाही आणि दंडात्मक पावले उचलली जात नाही तोपर्यंत मुंबईचे किनारे असेच कचरा कोंडी बनून राहतील. या सर्व परिसरात 2 ते 3 भाजपचे नगरसेवक आहेत, तर आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघात येणारा जुहू बीचकडे त्यांचे देखील लक्ष नसल्याचं स्पष्ट दिसतंय. यासोबतच नागरिकांच्या करातून गोळा होणारा कोट्यावधी रुपयांचा निधी जर कचऱ्यासारखाच पाण्यात जात असेल तर पालिका आयुक्तांनी यात वैयक्तिक लक्ष घालण्याची वेळ आली. जुहू चौपाटीला या प्लास्टिकच्या विळख्यातून कधी मुक्ती मिळणार हाच खरा मोठा प्रश्न आहे. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.